ए हा म्हातारा कोण आहे रे एवढ्या सकाळी इकडे आलाय? शेट्टीबाईने अन्नदान सुरू केलं असेल रे. आयला मामू तर नाही हा? अरे कसलं काय, आपल्या शेट्टीबाईची एवढी वाट आहे ना, मामू इथे काय गेट वरती पण फिरकणार नाही. ए म्हाताऱ्या काय हवंय? ए हे घे रे. ए कोण आहे रे? विजय भोसले साहेब तुम्ही? आम्ही ठरवलं ना, आम्ही कुठं पण घुसू शकतो. उचल रे. बाय काकू. बाय बाय. काय ग? तू आवरलं नाहीस का? हाँ सॉरी. एक मिनिट. मीच सॉरी. तू का? मी संशय घेतला तुझ्यावर. माझं चुकलं. चर्चगेट? छे छे, वैभवी चर्चगेटला का जाईल? तिचं ऑफिस तर बीकेसीला आहे. अगं मी काल गेले होते चर्चगेटला. तू चर्चगेटला गेली होती आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस. अगं त्यात काय सांगायचंय, ऑफिसच्या कामासाठी गेले होते. ट्रेननी यायचा कंटाळा आला म्हणून टॅक्सीने आले. काकू साऊ उठले का ग? हा. अगं काल एक प्रॉब्लेम. ही पर्स तुझ्याकडे कशी काय आली? अगं मी घेऊन गेले होते आणि काल टॅक्सीमध्ये विसरली. अगं तो टॅक्सीवाला घेऊन आला पर्स. आज साऊचं आय कार्ड सापडलं त्याला. थँक गॉड, नाही तर साऊने तांडव केला असता. एक मिनिट. साऊची पर्स तू का नेली होती? अगं माझ्या पर्समध्ये नेलपेंट आणलं होतं. पण तुझ्याकडे आहेत की 7-8 पर्स? अगं दोघी बहिणी आहेत ना, एकमेकींच्या गोष्टी वापरल्या तर काय हरकत आहे. बघ ना. पण साऊचीच का? म्हणजे साऊची पर्स म्हणजे त्यात साऊचं सामान असणार आणि ही वापरतीये म्हणजे हिचं सुद्धा सामान असणार. ती हरवली असती तर काय भावात पडलं असतं ना. नीता शांत हो, चिडू नकोस. आणि हरवली तर हरवली, आणि मुळात मिळाली आहे ना आता पर्स. हं, तू काम कर तुझ. चल मी निघते, मला शाळेत जायला उशीर होईल. हं, बाय काकू. बाय बाय. 10 मिनिटं का होईना, पण मला असं वाटलं तू खोटं बोललीस माझ्याशी. तू म्हणालीस ना वैभवी पर्स घेऊन गेली. का माहित नाही, पण नाही पटलं मला. म्हणून तिला विचारायला गेले होते. खरं तर मी विचारायला जायची काहीच गरज नव्हती. तू एकदा सांगितल्यावर मी विश्वास ठेवायला हवा होता. आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके आई. चिडली आहेस? प्रॉमिस? देव बाप्पा प्रॉमिस. आवर आता. हं, हे घे.
आणि चहा करून ठेवलाय तो स्वतःचा स्वतः ओतून घे. आजीला कामाला लावू नको. हा चल येते मी. बाय. कोंबडा कर चल. चल कोंबडा कोंबडा म्हणून बस. नीट बस सर. नीट बस. नीट बस. बोल. हा? बोल. साहेब मला का मारता साहेब? सच बता रहा हूं साहेब. बाबू शेट्टी नाव ना तुझं. होय आधी वसुलीचा धंदा करायचा, मग छोट्या मोठ्या चोऱ्या करायचास तू, मग हा मर्डर केस आणि आता ट्रक पेडलिंग करतो. साहेब मैं सिर्फ पेडलर है साहेब, बाकी कुछ नहीं साहेब. सच में कोणाला ड्रग्स देतो? साहेब. कोणाला देतो? साहेब सगळ्यांना देतो साहेब. लहान मुलांना ड्रग्स देतो का नाही? ज्ञानदायिनी विद्यालयातल्या पोरांकडे ड्रग्स कुठून आले? त्यातला एक मुलगा ड्रग ओव्हरडोस मुळे मेला. अजून किती जणांना लत लागली माहित नाही. त्या शाळेमध्ये ड्रग्स कुठून जातात? या एरियातला सगळ्यात मोठा ड्रग डीलर तू आहेस ना? तू आहेस ना? सच में पता है, मुझे कुछ नहीं पता साहेब. साहेब आपण किलबिल मध्ये डील नाही करत साहेब. लेकिन एक बात पक्का है साहेब, बच्चे लोग को किलबिल सप्लाई करने वाला ना स्कूल के अंदर का ही कोई तो है साहेब. सच बता रहा हूँ, धंधे की कसम. धंद्याची शपथ नाही घ्यायची, कळलं ना? तुझा धंदा खोटा, तू खोटा ट्रक पेडलिंग करतो आणि साहेब धंद्याची बता रहा शपथ हूँ घेतो. साहेब. सुनो ना साहेब. पोलीस स्टेशनला जाईपर्यंत जर उतरला ना खाली, नाडक्या तोडीन तुझ्या. साहेब शपथा घेत. गुड मॉर्निंग प्रसाद. हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे इन्स्पेक्टर भोसले आणि या श्रद्धा मिरजकर अमित कारखानीस केस इन्व्हेस्टिगेट करत आहेत. त्यामुळे आपल्या स्टाफची आणि अमित संबंधित सर्व लोकांची चौकशी करत आहेत. प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे अमित कारखानीसला शाळेतून ड्रग्स मिळाले मॅडम, असं दिसतंय. मला याबद्दल काहीच सांगायचं नाहीये. जे काही सांगायचं होतं ते त्याच्या आईला मी सांगितलंय. तुम्ही त्यांना विचारा. विचारलं ना, पण त्यांनी तीच उत्तरं दिली. ते कोणी त्याच्या बॅगेत ठेवलं माहित नाही, फलाना ढिमका. पण मग तसंच असेल ना? मला नाही वाटत. काय ना मॅडम, मला हे सगळं सत्य घटनेवर आधारित काल्पनिक पिक्चर सारखं वाटतंय. असं नाही होऊ शकत ना. रितसर तो पोरगा ड्रग पेडलरकडे गेला, त्याने पैसे दिले आणि ड्रग विकत घेतले. कशावरून? तुम्हाला संशय आहे की खात्रीपूर्वक माहिती आहे? खात्री असेल तरच आम्ही संशय येतो मॅडम. तो पोरगा खोटं बोलत होता. जरा 15 मिनिटं मिळाली असती ना मला त्या पोराबरोबर, तर सगळी घाण बाहेर काढली असती मी. कशी? मारामारी करून? एवढंच येतं का हो तुम्हाला? तुम्हाला कळतंय का? त्या मुलाचा दोष नव्हता, तोच विक्टिम होता. त्याचा जीव गेलाय. तुमच्यासाठी एखाद्याचा जीव जाणं ही रोजची गोष्ट असेल, पण आमच्यासाठी आमच्या शाळेतला एक हुशार मुलगा गेलाय. आणि एक्झॅक्टली अशाच हुशार मुलांचा जीव जाऊ नये ना, म्हणून हे सगळं चाललंय. आम्हाला काय येतं काय नाही हे आम्हाला शिकवण्यापेक्षा कॉपरेट करा जरा. हा? पुढच्या 10 मिनिटात शाळेतला टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ हॉलमध्ये पाहिजे मला. श्रद्धा, काय चाललंय तुझं? पोलीस आहेत ते. देव नाही आहेत, पोलीस आहेत. काय वाटेल ते बोलतील का? अगं तसं नाहीये ते. हे असे ओरडाआरडी करतात, दमदाटी करतात ना, ते समोरच्यावर दबाव आणण्याकरता. ही ट्रिक असते त्यांची. आपण कशाला रिॲक्ट करायचं? आणि कसं आहे, हे सगळं प्रकरण आपल्या शाळेत घडलंय, त्यामुळे ते जे काय म्हणतील ना ते आपल्याला ऐकावं लागणार आहे. त्यामुळे तू जरा शांत राहा. सौ काय झालं? काय झालं? काय नाही. काही नाही. रडतेस का? काय काय काय? अरे बाबा मी उजलेच आहे. मी
वाईट आहे, मी घाण आहे. अरे बापरे, एवढं सगळं झालंय. पण एक्झॅक्टली काय झालंय कळलं ना, मग मला कळेल तू कशी आहेस. मी आईशी खोटं बोलले. मी काल बँड्राला पावभाजी खायला नव्हते गेले. माहितीये मला. सर 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 आमच्याशी एकदा क्वेश्चन आन्सर झालंय ना, मग आता पुन्हा पुन्हा चौकशी करून काय भेटणार आहे ह्यांना? कसं आहे, पोलीस तपासात एकदाच प्रश्न विचारून नाही भागत. या उलट पोलीस आपल्याला मुद्दाहून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. आपलं जर उत्तर बदललं तर ते आपल्यावर संशय घेतात. कळलं? काय सांगताय? हा, बापरे. म्हणून पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची जेन्युइनली उत्तर द्या. कळलं ना? अरे व्यास, अच्छा हुआ सही टाइम पे आया तू. अभी सबके लिए चाय और समोसा देना है. क्या सर, काय का चाय और काय का समोसा? पुलिस ने नाक में दम करके रखा है. कल से कैंटीन बंद है और आपको तो मालूम है ना, मेरा सब कैंटीन पे ही चलता है. अगर कैंटीन ही बंद हो गई तो खाएगा क्या? उनको बोलो जो भी पूछताछ करनी है करो, लेकिन हमारा भी धंधा है. सब धंधा तुम्हारा ही है ना? काय करतायत? त्याला का मारताय? त्याला का मारताय? याला नाही मारला ना तर तुमच्या शाळेतली आणखी मुलं मरतील, त्या अमित कारखानी सारखी. म्हणजे आज तुमच्या शाळेतल्या मुलांना ड्रग्ज देतो. तुला कसं माहित? पावभाजी खाल्ल्यानंतर मिंटनी कोणी आंघोळ करत नाही, आणि मिंटमुळे सगळे वास जातात असंही नाही. हे सगळे प्रकार करून बघितलेत आम्ही. मला सांग, सिगरेट प्यालीस की दारू? नाही, सिगरेट नाही प्यायली. म्हणजे दारू? बाबा मला नव्हती प्यायची रे. मी नताशाने मला खोटं बोलून पाजली, आणि नंतर मी तिला म्हटलं की मला कळलंय की ही दारू आहे, मला नाही प्यायची, पण तिने जबरदस्ती पाजली. रिलॅक्स रिलॅक्स बस, रिलॅक्स रिलॅक्स बस. सव्वा चुकून किंवा आपणून किंवा जबरदस्ती पहिल्यांदाच प्यायलीस ना, मग त्यात काही एक चुकीचं नाहीये. हे सगळं डोक्यातनं पहिले काढून टाक. साऊ, माझी एक इच्छा होती ग, माझ्या मुलीनी तिच्या आयुष्यातलं पहिलं ड्रिंक माझ्या बरोबर द्यावं. म्हणजे तुला प्यावंसं वाटलं तर मी म्हणालो असतो की साऊ, आय विल गिव्ह यू कंपनी. हा अधिकार आणि आनंद. तुझी मैत्रीण कोण? नताशा. हा, तिने हिरावून घेतला. तिला सांग मला अजिबात आवडलेलं नाहीये. म्हणजे बाबा, तुला काहीच नाही वाटलं? काय नाही. हे बघ, दारू पिणारा किंवा ऑकेजनली दारू पिणारा माणूस हा चांगला किंवा वाईट हे आपण ठरवू शकतच नाही. तो कॅरेक्टरलेस आहे असं कसं म्हणणार ना? दारू इज लाईक जस्ट अनदर बेवरेज. अगं काही काही देशांमध्ये तर लहान लहान बाळांना सुद्धा थोडी थोडी पाजतात. ती काय सगळीच कॅरेक्टरलेस आहेत का? आहे ना? साऊ, व्यसन करताना कुठे थांबायचं हे ज्याला कळतं ना, तो ते व्यसन एन्जॉय करू शकतो. आणि तू तर रिस्पॉन्सिबली वागलीस ना. हे सगळं झाल्यानंतर तू टॅक्सी पकडलीस आणि सरळ घरी निघून आलीस. That's like my good point. पण मला नाही आवडलं हे बाबा. मला कळलंय की मला ड्रिंक करायला नाही आवडत. बाबा, माझी कालची रात्र खूप घाण गेली. एक्झॅक्टली. आयुष्यातलं पहिलं ड्रिंक बापा बरोबर घेतलं असतंस ना तर घाण वाटली नसती, आणि हे लप्पाछप्पी पण करायची गरज नव्हती तुला. हो रे, काल एकदा खोटं बोलले म्हणून आज आईशी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. मला याची खूप लाज वाटते. चांगलंय, तुला गिल्ट वाटते या गोष्टीची, हे खरंच चांगलंय. पण तुला हे असं का करावं असं वाटलं याचा विचार तुझ्या आईने पण करायला हवा ना. आईने? आपल्या मुलीला आपल्याशी खोटं बोलावं असं वाटतं, आणि तीच मुलगी आपल्या बापाशी सगळं खरं बोलते. असं का? याचा विचार तुझ्या आईने पण करायला हवा, नाही का? एनिवे, आपली टीम बहुत हार्ड आहे. चला आता, तुला कॉफी हवी? ब्लॅक कॉफी? हँगओव्हर उतरतो. बाबा
चल आवर लवकर. ए बाबा, मी काल ना त्या आमदार महाडिकांना पाहिलं. माडिक कुठे? ते हा पबच्या बाहेर होते, म्हणजे गाडीत होते, पण त्यांचे कोणी सिक्युरिटी गार्ड्स नाही दिसले. पबच्या बाहेर? हा, काय करत होते? ते नाही माहित. एका माणसाला त्यांनी कसलं तरी पुडकं दिलं. ते मोठी माणसं आहेत. चालतंय यांचं काय. हा, चला आवरा तुम्ही. हा? बाय. हो. तुम्ही काही बोलताय? काही बोलत नाही मी. खात्रीशीर माहिती असल्याशिवाय माझा तोंड आणि हात चालत नाही. बोलतो. बोल. अहो साहेब, काहीतरी गैरसमज होते तुमचा. गेले 15 वर्ष तो कॅन्टीन चालवतोय. ते तुम्हाला दाखवण्यासाठी. कॅन्टीनच्यातून काय वेगळे धंदे करतो ना हा तुम्हाला माहित आहे. बोल रे बोल. कोणासाठी काम करतोस तू? कैसे चलत आहे तू बिझनेस? किसके लिए काम करता है? बोल, नाही तर इथेच खोलेन. अरे ए व्यास, कळलं का? दमदडे गाडी रेडी कर. ओके सर. हॅलो. हा साहेब, काल रात्री कोणीतरी पाहिलं तुम्हाला. नाही नाही, पुन्हा असं नका करू, प्रॉब्लेम होईल. कळलं ना? हा, ठेवू फोन. तर ऐका. तुझे राहिले श्वास काही घरात माझ्या, ऐकू येई तुझा मारवा सुरात माझ्या. नाहले मी वाहलेही पुरात माझ्या, नाहले मी वाहलेही पुरात माझ्या. तू असा मिसळून जाशी उरात माझ्या. वा वा वा, मस्त. ऐकू येई तुझा मारवा सुरात माझ्या. घंटा काय कळलं नाही. पण सॉलिड वाटलं ना ऐकायला. दारू पिऊन नाचले मी वरात माझ्या. नट्स वरातीत माझ्या असं होईल ते. मायला यार माती. मला ना एवढंही जमलं नाही. ए पण दर जमलाय. ती साज, ती लाईन कोणती आहे ग? कुठली? नाहले वाहले अँड ऑल, लाईक समंदर में नहा के नमकीन हो गई टाइप नहाले. आणि पुरात माझ्या. कुठला पूर? एवढंच दिसलं ना तुला? अगं ती लाईन होती ना, ती जाम फील झाली मला. ए पण साऊ, तू ना हे सगळं सोशल मीडियावरती टाक. तुला इतके कमेंट्स येतील ना. आणि हल्लीच्या लोकांना तर हे सगळं आवडतच असतं. अगं अकाउंट असेल तर पोस्ट करेल ना ती. म्हणजे? अरे आपल्या साऊ बेबीचं अजून सोशल मीडियावरती अकाउंटच नाहीये. 18च्या आधी सोशल मीडियावर अकाउंट काढायचं नाही असं आपल्या बेबी साऊच्या मम्मीने सांगितलंय. काय? खरंच तुझं अकाउंट नाहीये? बोरिंग आहे रे. चल आज आपण तुझ्या सोशल मीडिया अकाउंटचं ना बारसच घालूया. नाही, आता नको, आता नको. मग कधी? लग्न झाल्यावर काय नवऱ्याला सांगणार आहेस का अकाउंट ओपन करून द्यायला? काय यार, लग्नाआधी जरा पुरं बिरं पटव ना सोशल मीडियावरती. आणि अगं डेटिंग ऍप्स असतात, ते माहितीये की ते माहिती नाहीये तुला? काय ग नट, काही नको बोलू. हे बघा मी उघडणार आहे, पण आता नको. ठीक आहे? नाही आत्ताच करूया आपण. त्रास नको देऊ. चल ना साऊ, पुढे यात. जमदाडे प्रोसिजर मी कंप्लीट करते सर. येतो परत. सर चल रे.